नमस्कार मित्रांनो, आपल्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप स्वागत आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता आता आपल्या साईडवरती हा स्लॅबचं आपलं पूर्ण काम ओके झालं होतं आणि आता 1-2 दिवसांनी आपल्याला याच्यावरती कॉन्क्रीट टाकायचे. तर म्हणजे बरेचसे मित्रांची मला कमेंट आले होते किरण भाऊ, ज्यावेळेस आपण गज बांधतो आणि गज बांधताना आपण कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण स्लॅबची भराई असते ती कशा प्रकारे आणि कोणत्या कोणत्या लेवलला कशी केली पाहिजे. म्हणजे आता आपल्याला राहुल मिस्त्री एकदम सोप्या भाषेत सांगणार, जेणेकरून माझ्या मित्रांचे जेवढ्यांची पण घराचे कामं चालू असेल त्यांना काम करताना एकदम सुरुवात होईल. राहुल मिस्त्री नमस्कार. राहुल मिस्त्री आपल्या सगळ्या मित्रांनी एकदम व्यवस्थित सांगा की तुम्ही त्यांची स्लॅबची भराई आणि गजाची बांधणी कशा प्रकारे केली पाहिजे, जेणेकरून त्यांची एकदम मजबूत आणि व्यवस्थित राहील. ज्यावेळेस आपण स्लॅब ठोकायला चालू करणार आहे त्यावेळेस नियोजन करणं खूप गरजेचं राहतं. बरोबर. आपल्या साईटनं जसं आपली रूमची साईज आहे त्यानुसार आपल्याला बॉटम ठोकणं खूप गरजेचं आहे आणि ज्यावेळेस साईटा मारेल त्यावेळेस ती त्या हिशोबाने ठोकणं गरजेचं. म्हणजे का प्रत्येक रूमची साईज ही भरावी वेगवेगळी असते. काही 9x10चे रूम असतात, काही 10x12चे रूम असतात, पण हॉल ना आपल्या 15x18चे 20चे अशा हॉल असतात. याची वाली भराई आपल्या 6 इंच ठेवणं खूप गरजेचं आहे. इतर रूमचे तुम्ही 5 इंच ठेवू शकता, 4.5 इंच ठेवू शकता, या हिशोबाने आपली भराई राहते. पण त्याचप्रमाणे आपण काय करतो का हॉल मोठा याला खूप गज वापरली असं नाही राहते. जेवढी गज वापरणार तेवढं तुम्हाला कॉन्क्रीट वापरावं लागणार आहे, कारण गज जर जास्त वापरले ते हिट जनरेट करणार आहे आणि आपल्या घराला कडे जास्त जाणार आहे. त्याकरता ज्यावेळेस आपण हॉल बांधणार आहे त्या हिशोबाने त्याला आपण जास्त गज वापरणार आहे. मग त्याचबरोबर त्याची भराई 6 इंच होणं खूप गरजेचं आहे. पण ज्यावेळेस आपण हॉल बांधणार आहे तर ज्यावेळेस आपण काढायचे ज्यावेळेस बेंड मारणार आहे ज्यावेळेस त्याचे टॉपची बार आहे तर ह्या असे आपल्या वरची बार आहे ना असे 6-6 इंचावर राहिली पाहिजे. जसे खालचे कसे आपले 6-6 इंचावर येतं तुम्ही बघू शकता. या शेणावरचे आपले टॉपचे बार बी आपल्याला आहे ना 6-6 इंचावर बांध नाही. त्याचबरोबर सर्वात महत्वाचं ज्यावेळेस आपला हात लय मोठा लागला त्या असं पोट घेऊन टाकणं खूप गरजेचं आहे. पोट घेऊनला खालच्या बाजूने आपलं 16 mm टाकणं, वरच्या बाजूने 12 mm टाकणं आणि रूमची साईज आणखी मोठी असली त्याच्यात अजून गज वाढू शकतो आपण. आता आपण 3 जवळ 12 इंच आपण हा पोट घेऊन केलाय. त्याची रुंदी का वाढवली का आपण आपली स्लॅबची भराई ही ना 6 इंची, त्याच्यामुळे याची जास्त आपण रुंदी वाढवली. व्हिडिओ मोठा झाला पण हा आपल्या कामाचा व्हिडिओ आहे. तुम्ही अशा प्रकारे तुमच्या स्लॅबची बांधणी करू शकता. जर मोठा झाला असला तर हा भविष्यात कधीही झोळ मारणार नाही. झोळ जर नाही मारला त्याच्या आल्यावर पाणी तुंबणार नाही, मावचर धरणार नाही. या प्रकारे जर आपण भरलाई केली तर भविष्यात आपल्या गजाला मावचर लागणार नाहीये आणि त्याची आयुष्य वाढणार आहे, मजबूती वाढणार. तर ठीक आहे मित्रांनो, राहुल मिस्त्री एकदम सोप्या भाषेत आणि तुम्हाला समजायला अशा पद्धतीने सांगितलं. तुम्ही पण मित्रांनो तुमच्या घराचं काम अशा पद्धतीने करू शकता, जेणेकरून तुमच्या घराची जी मजबूती असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाईफ असेल तिची वाढवून आणि मजबूती वाढेल. तर ठीक आहे मित्रांनो, कसं वाटलं व्हिडिओ ते पण मला कमेंट करून सांगायचे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांचे पण घरांची कामं चालू असेल त्यांच्यापर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा.